सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बाहेर बरेच पेशंट्स आहेत मेलाझ्माचे. मेलाझमा म्हणजे वांग, नाकावर, गालावर, कपाळावर. काही पेशंट्सला ओठांवरती असे काळे चट्टे राहतात. तर त्याच्याबद्दलची थोडक्यात मी माहिती देतो, ते ऐका आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं राहील. तर वांग हे याचे कारण म्हणजे हॉर्मोनल इन्फ्लुएन्स. काही हॉर्मोन्स असतात, हॉर्मोन्सच्या अतिसंवेदनशीलतेमुळं आणि त्वचेवरती अतिनील किरण, जे सूर्यकिरण असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्या अतिनील किरणामुळे आणि हॉर्मोन्सच्या अतिसंवेदनशीलतेमुळे हे चट्टे बऱ्याच स्त्रियांना उद्भवतात. अगदी पुरुषांमध्ये पण काही नाही होत आहे. त्याचबरोबर स्त्रियांना गरोदरपणामध्ये जे काही हॉर्मोनल चेंजेस होतात, त्या हॉर्मोन्समुळे देखील गरोदरपणामध्ये चट्टे वाढतात किंवा सुरुवात होते. आणि काही पेशंट्सना किंवा काही स्त्रियांना, काही ज्या स्त्रिया आहेत ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा हॉर्मोन्सच्या गोळ्या घेत राहतात किंवा गर्भनिरोधक गोळ्या जे घेतात, त्या गोळ्यांच्या सेवनामुळे देखील हे चट्टे वाढतात, बळावतात. आणखी गोष्ट म्हणजे रक्तातले काही दोष असतात. काहींना थायरॉइड डिस्फंक्शन राहतं, थायरॉइडचा प्रॉब्लेम राहतो, किंवा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे देखील काहींना हे चट्टे वाढतात किंवा चेहरा काळसर होतो. तर ह्या थोडक्यात याचे कारण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस, तणावयुक्त वातावरणामध्ये राहिल्याने देखील हॉर्मोनल जे काही चेंजेस होतात त्यामुळे देखील हे चट्टे बळावतात. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे याच्या ट्रीटमेंटबद्दल, उपचारामध्ये सांगायचं तर याला भरपूर ट्रीटमेंट्स आहेत. पण एकही जगामध्ये रामबाण असं ट्रीटमेंट नाही आहे की एक ट्रीटमेंट कोर्स केला जादू झाला. नाही, याला सुरू झाल्यानंतर काही पेशंट्सला 2-3 वर्ष, काहींना 5-10 वर्ष, अगदी काहींना 30, 35, 40 पर्यंत किंवा वयाच्या 45 पर्यंत, आणि काही अगदी कमी प्रमाणात 4-5-10% लोकांना 50 पर्यंत देखील हे वांगाचे चट्टे उद्भवू शकतात. तर त्याचा ट्रीटमेंट, त्याला अशी लस उपलब्ध नाहीये, लस सारखी ट्रीटमेंट उपलब्ध नाहीये जगात अजून तरी, की आपण एक लस सारखा कोर्स केला जादू सारखं संपलं, त्याचा खेळ बंद झाला. नाही, त्याला रेग्युलर ट्रीटमेंट करणं आहे. कसं तर आपण जसं गाडी आहे, 2 व्हीलर आहे आपल्याकडे, कुठली व्हेकल आहे, तिची जशी काळजी घेतो, तिला व्यवस्थित कंटिन्युअस चालण्यासाठी पेट्रोल टाकणं, धूळ बसली की दररोज साफ करणं, अधूनमधून तिची सर्व्हिसिंग करणं, म्हणजे ऑइल चेंज करणं, सर्व्हिसिंग करणं, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या चेहऱ्याच्या डागांसाठी रेग्युलर ट्रीटमेंट, रेग्युलर सर्व्हिसिंग करणं आहे. रेग्युलर त्याला सनस्क्रीन सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. उन्हापासून बचाव करणे, त्यासाठी सनस्क्रीन राऊंड द क्लॉक, म्हणजे दिवसभर सनस्क्रीन 2-2 आणि 3 तासाला लावणे आहे रेग्युलरली. सुरुवातीला काही मलमानी आपल्याला ते कंट्रोल करता येतं, पण ते मलम कंटिन्युअस वापरता येत नाही. मग त्याच्या पुढं जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो, मग तसं मग चेहऱ्यासाठी सर्व्हिसिंग करणं राहतं. त्याच्यात केमिकल पिलिंग, लेझर ट्रीटमेंट्स हे करणं आवश्यक राहतं. ते आपण जादूसारख्या नाही आहे ट्रीटमेंट्स. काहींना व्यवस्थितपणे केला तर त्याचा निश्चित फायदा होतो, आणि मग ते अधूनमधून, मग जसं गाडीला आपण सर्व्हिसिंग करतो, मग तसं अधूनमधून ते करायलाच लागतं. तर ट्रीटमेंट ही अशी आहे, जशी गाडीचा आपल्याला मेंटेनन्स आहे, पळवायची असेल, पेट्रोल टाकणं, ऑइल चेंज करणं, सर्व्हिसिंग करणं, तसंच आपल्याला चेहऱ्याचे डाग कंट्रोल ठेवण्यासाठी सनस्क्रीन रेग्युलर वापरणे, अधूनमधून सर्व्हिसिंग सारखे केमिकल पिलिंग, लेझर ट्रीटमेंट करणे. काही पेशंट्सला ब्लड टेस्ट करून देखील ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता राहते. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ती लस नाही आहे, देयर इज नो वॅक्सिन, याच्यासाठी लस उपलब्ध नाही आहे. आणखी गोष्ट म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक स्टेप काय आहे, तर उन्हापासून संरक्षण, किंवा आजकाल जे काही सगळे प्रखर आपल्या घरात, हॉटेल्समध्ये किंवा आपण इकडं तिकडं जातो, जे दिवे लावतायत, त्याच्यातनं जे रेज बाहेर पडतात, त्या रेजनी, त्या किरणांमुळे देखील हे चट्टे वाढता येते. तर त्याच्यासाठी संरक्षणार्थ सनस्क्रीन जे दिलं जातं ते रेग्युलरली 2-2 आणि 3 तासाला लावणंच आहे. त्याच्याबद्दल सगळं तो टायमिंग, कसं लावायचं, काय करायचं, ते सगळं तुम्हाला पॅम्पलेटमध्ये दिलेलं राहतं, त्याप्रमाणेच करणं. त्याचं प्रमाण, पद्धत सगळं दिलेलं आहे. प्रमाण किती, तर चेहरा पूर्ण हे करण्यासाठी अर्धा चमचा घेऊन, 2 थेंब घेऊन चेहऱ्यावरती फिरून काहीच उपयोग नाही. अर्धा चमचा घेऊन लावणे चेहऱ्यावरती.
तर त्याचा फायदा होतो. आणि 2-2, 2.5 तासाला लावणं आहे. आणखी दुसरी गोष्ट, इव्हन हाताला सनस्क्रीन लावता बायका तर काय म्हणताय, नाही घेतलं एक बोटावरती मग लावलं सगळीकडं, त्याचा काहीच यूज नाही, काही मतलब नाही. चेहऱ्याला अर्धा चमचा, हाताला एक HDFC बैंक स्मार्ट हब व्यापार पर 1758 रुपये प्राप्त हुए. आणि त्याचं प्रमाण, त्याची फ्रिक्वेन्सी पण पाहिजे चांगली आहे. 2-2.5 तासाला ते लावणंच आहे. आणि त्याचबरोबर आपली स्किनच्या या त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात काही गोष्टी केल्या पाहिजे. व्हिटॅमिन सी युक्त किंवा क जीवनसत्व असणारी जी काही फळं आहेत, सायट्रस फ्रूट्स, त्याचं प्रमाण जास्त ठेवा. म्हणजे आवळा, पेरू, संत्रा, लिंबू, मोसंबी हे जे फळं आहेत, पॅशन फ्रूट, हे असे फळं जे आहेत त्याचं प्रमाण आपल्या आहारात जर चांगलं भरपूर घेतलं रेग्युलरली, नियमितपणे, तर त्याने देखील फायदा होतो. बरोबर. त्याचबरोबर इवन गावण गायचं तूप, दॅट इज ऑल्सो इसेन्शियल स्किनच्या हेल्थसाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी. आणि हे आवळा, संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही ना. फायबर जास्त आहे आपण, आणि त्याचा नुसतं रस हे करून रस करूनही घेऊ शकतो. पण त्याच्यातलं जे फायबर असतं ते फेकून न देता खाल्लं पाहिजे आपण. आवळा. आणि आता पॅशन फ्रूट इज ऑल्सो व्हेरी नाईस. हे सगळ्यात महत्त्वाचं फळ आहे चेहऱ्याच्या किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी. त्याच्यात व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात आहे, तर त्याचा ज्यूस करून देखील तुम्ही घेऊ शकता. तर अशी थोडक्यात माहिती आहे मेलाझ्मा किंवा वांगबद्दल.